नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे द कन्सेप्ट बिल्डर. आणि ह्या ठिकाणी टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा टेलिग्राम चॅनलची लिंक प्रोव्हाइड केलेली आहे, ज्या ठिकाणी जाऊन तुम्हाला आपल्या आर्टिकलचे PDFs वगैरे अवेलेबल होते. ठीक आहे, तर आपल्या पहिल्या आर्टिकलकडे वळूया. पहिल्या आर्टिकलचा रेफरन्स असा आहे की सध्या इंडियामध्ये 2024 लोकसभा इलेक्शन्स कंडक्ट होत आहेत आणि त्याच्या रिलेटेड आपली जी इंक आहे त्याला आपण इनडिलिएबल लिंक असं म्हणतो. तर त्याचा रेफरन्स आलेला आहे आणि त्याच्याबद्दल आपण बेसिक इन्फॉर्मेशन जाणून घेऊया. ठीक आहे, तर आपला जो रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951 आहे, तर त्या ऍक्टमध्ये सेक्शन 61 काय सांगतं की तिथे मॅन्डेट करतं की ज्या इंकच्या साह्यानं म्हणजे आपले जे इलेक्ट्रोल आहेत, जे मतदान करणारे आहेत, तर त्यांना त्या इनडिलिएबल लिंकच्या साह्यानं त्यांना मार्किंग करायचं आहे. मिडल फिंगर म्हणजे लेफ्ट हँडचं मिडल फिंगर इंडेक्स फिंगर जे आहे, तर त्या इंडेक्स फिंगरवर इनडिलिएबल लिंकच्या साह्याने त्यांना मार्किंग करायचं आहे. ठीक आहे, म्हणजे हे लॉमध्येच प्रोव्हिजन आहे बेसिकली. कोणत्या लॉमध्ये? रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ऍक्ट 1951च्या सेक्शन 61 मध्ये हे असं प्रोव्हिजन करण्यात आलेलं आहे. ठीक आहे, बेसिकली ते जे मार्किंग होतं म्हणजे जे आपण जनरली बघतो की ती शाई सहजासहजी मिटत नाही, तर ही कशामुळे मिटत नाही की त्याच्यामध्ये त्या इंकमध्ये सिल्वर नायट्रेट नावाचं एक कंपाऊंड असतं आणि हे सिल्वर नायट्रेट ज्यावेळेस आपण आपल्या फिंगरला लावतो, इंडेक्स फिंगरला लावतो, त्या ठिकाणी ज्यावेळेस ते लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं किंवा अल्ट्राव्हायोलेट लाईटच्या कॉन्टॅक्टमध्ये येतं, तर त्यावेळेस ते त्याचा स्टेन आपल्या बोटावर उमटला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे ते लवकर निघत नाही. आणि ही एक वॉटर बेस इंक आहे आणि त्याच्यामध्ये अल्कोहोल ॲज अ सॉल्वंट म्हणून यूज केला जातो. कशासाठी? की त्याचं फास्ट ड्राईंग व्हावं म्हणून. आणि याचं जर मॅन्युफॅक्चरिंग बघितलं, सुरुवातीला काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च याचं मॅन्युफॅक्चरिंग करायचं, पण नंतर याला नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन जी संस्था न्यू दिल्लीमध्ये आहे त्यांनी पेटंटिंग केलं आणि ही सध्या याचं मॅन्युफॅक्चरिंग करते. ठीक आहे, सुरुवातीला कोण करायचं मॅन्युफॅक्चरिंग? काउन्सिल ऑफ सायंटिफिक अँड इंडस्ट्रियल रिसर्च. आणि रिसेंटली याचं मॅन्युफॅक्चरिंग कोण करतं? की ज्याला त्याने पेटंट पण केलेलं आहे, नॅशनल रिसर्च डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे करतं. तर बेसिकली मैसूर पेंट्स अँड वॉर्निशेस लिमिटेड जे 1937 मध्ये एस्टॅब्लिश झालं होतं, तर तेच त्यांच्याकडे लायसन आहे 1962 पासून ह्या इंकचं मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी. ठीक आहे, आणि हे जे मैसूर पेंट आणि वॉर्निशेस लिमिटेड आहे, तर याचं ओरिजिनल नाव काय होतं? मैसूर लॅक अँड पेंट्स वर्क्स लिमिटेड. आणि हे कोणी फाउंड केलं होतं? जर मैसूरचे जे राजा होते नलवाडी कृष्णराजा वोडियार, तर यांनी ते फाउंड केली होती ही कंपनी. ठीक आहे, आणि 1962 पासून ह्या मैसूर पेंट्स अँड वॉर्निशेस लिमिटेडला हे एस्टॅब्लिश करण्यासाठी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग करण्यासाठी यांना परमिशन देण्यात आलेली आहे. तर जनरली जर बघितलं तर ह्या इंकचं एक्सपोर्ट आपण सेंट्रल गव्हर्नमेंट करत असतं. बेसिकली अराउंड वर्ल्डमधल्या ज्या 25 कंट्रीज आहेत, तर त्या कंट्रीजला हे इंक इलेक्शनसाठी एक्सपोर्ट करत असतो. त्याच्यामध्ये कॅनडा, घाना, नायजेरिया, मंगोलिया, मलेशिया, नेपाळ अशा प्रकारचे कंट्रीज अवेलेबल आहेत. ठीक आहे, हे बेसिकली सिल्वर नायट्रेट बद्दल जर बघितलं तर हा एक इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे. तर केमिस्ट्रीच्या पर्स्पेक्टिव्ह जर बघितलं तर बेसिकली दोन प्रकारचे कंपाऊंड असतात, ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड. ऑर्गॅनिक कंपाऊंड जनरली असे कंपाऊंड असतात ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजन यांच्यामध्ये बॉन्ड असतो. ठीक आहे, आणि याच्यामध्ये अदर एलिमेंट पण असतात, म्हणजे फॉर एक्झाम्पल ऑक्सिजन, नायट्रोजन अशा प्रकारचे एलिमेंट पण असतात. आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंड जर बघितलं तर बेसिकली असे कंपाऊंड ज्याच्यामध्ये कार्बन आणि हायड्रोजनचा हा बॉन्ड नसतो. ठीक आहे, हा बेसिक डिफरन्स आहे ऑर्गॅनिक आणि इनऑर्गॅनिक कंपाऊंडमध्ये. तर सिल्वर नायट्रेट जे आहे, तर हे काय इनऑर्गॅनिक कंपाऊंड आहे आणि याचा हा केमिकल फॉर्म्युला देण्यात आलेला आहे, AgNO3 असा एक केमिकल फॉर्म्युला आहे त्याचा. आणि हे कशा कशामध्ये यूज होतं? अपार्ट फ्रॉम इन इलेक्ट्रोल पर्पज, इन ॲज अ फॉर्म ऑफ मार्किंग, हे फोटोग्राफिक फिल्ममध्ये सुद्धा यूज होतं किंवा स्टेनिंग एजंट म्हणून सुद्धा त्याचा यूज करतात. जनरली हे आपण आताच रिसेंटली बघितलं की आपल्या ज्या इंडेक्स फिंगरवर हे मार्क केलं जातं ॲज अ स्टेनिंग एजंट म्हणून हे ऍक्ट होतं बेसिकली. आणि तिसऱ्याचा यूज काय की इलेक्ट्रॉनिक मायक्रोस्कोपीमध्ये स्कॅन करण्यासाठी याचा सुद्धा उपयोग केला जातो. ठीक आहे, नेक्स्ट आपला आर्टिकल आहे फोर्थ ग्लोबल मास कोरल ब्लिचिंग. आणि आपल्याला ह्या आर्टिकलच्या पर्स्पेक्टिव्हमध्ये काय काय बघायचं तर आपण बघूया. तर कोरल्स काय असतात, कोरल ब्लिचिंग कशामुळे होते, कोणकोणते फॅक्टर्स आहेत, तर हे बघून घेऊया. ठीक आहे, तर बेसिकली या आर्टिकलचा कंटेक्स्ट काय आहे की US जी एजन्सी आहे, US नॅशनल ओशॉनिक अँड ॲटमॉस्फेरिक ॲडमिनिस्ट्रेशन, तर यांनी काय सांगितलेलं आहे की ग्लोबल वॉर्मिंगमुळे जे एक्स्ट्रॉर्डनरी ओशन टेम्परेचर वाढलेलं आहे, तर याच्यामुळं काय धोका निर्माण झालेला आहे की फोर्थ ग्लोबल मास कोरल ब्लिचिंग इव्हेंट हा होण्याची शक्यता त्यांनी वर्तवली आहे. ठीक आहे,
तर बेसिकली आपण जर कोरल बद्दल बघितलं तर हे काय आहेत की एक मराईन व्हर्टिब्रेट्स आहेत. ठीक आहे, व्हर्टिब्रेट्स आणि इनव्हर्टिब्रेट्स मधला बेसिक फरक आहे की ज्यांना पाठीचा कणा असतो त्यांना व्हर्टिब्रेट्स असं म्हणतात, आणि ज्यांना पाठीचा कणा नसतो ज्याला आपण स्पायनल कॉर्ड असं म्हणतो तर त्यांना इनव्हर्टिब्रेट्स असं म्हणतात. ठीक आहे, आणि त्याचा जर फायलम बघितला तर सिनिडेरा असा त्याचा फायलम आहे. ठीक आहे, आणि बेसिकली हे जे आहेत कोरल्स तर हे सिम्बायोटिक रिलेशनशिप शो करतात कोणाबरोबर, जे एक मायक्रोस्कोपिक अल्गे आहे झूझॅन्थिले याच्याबरोबर हे सिम्बायोटिक रिलेशनशिप शो करतात आणि हे कॉलनीज मध्ये राहतात. ठीक आहे, आणि हे जे अल्गेज आहेत म्हणजे झूझॅन्थिले हे जे अल्गे आहेत हे काय करतात माहिती आहे का की कोरल्सला फूड प्रोव्हाइड करतात थ्रू फोटोसिंथेसिस, आणि इन रिटर्न मध्ये ह्या अल्गेला काय होतं की एक सेफ स्पेस प्लेस प्रोव्हाइड होतं की ॲज अ सेफ प्लेस फॉर लिव्ह इन दिस कोरल टिश्यूज. ठीक आहे, म्हणजे अशा प्रकारची याच्यामध्ये सिम्बायोटिक रिलेशनशिप आहे. बेसिकली हे कोरल्स काय करतात की यांना प्लेस प्रोव्हाइड करतात राहण्यासाठी ह्या अल्गेला झूझॅन्थिलेला, आणि झूझॅन्थिले हे काय करतात थ्रू द फोटोसिंथेसिस फूड प्रोडक्शन करतात आणि त्या कोरल्सला फूड प्रोव्हाइड करतात. कोरल्स रीफ म्हणजे काय की बेसिकली ही एक अंडर वॉटर इकोसिस्टीम आहे आणि त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये कोरल्सची कॉलनी असते. ठीक आहे, आताच आपण जे बघितलं कोरल जे सिम्बायोटिक असोसिएशन असतं कोरल आणि झूझॅन्थिले, तर याच्यामध्ये तर ही मोठ्या प्रकारची कॉलनी जी असते त्याला काय म्हणतात कोरल रीफ असं म्हणतात. तर बेसिकली 3 प्रकारचे कोरल रीफ्स आपल्याला बघायला मिळतात. तर पहिला आहे फ्रिंजिंग रीफ्स, दुसरा आहे बॅरियर रीफ आणि तिसरा आहे ॲटॉल. ठीक आहे, डायग्रामच्या मार्फत आपण सोप्या भाषेमध्ये समजून घ्या की हे कोणत्या प्रकारला काय म्हणतात. बेसिकली फ्रिंजिंग रीफ्स जे असतात तर ते काय असतात माहिती का की शोर लाईन असेल, फॉर एक्झाम्पल आता हे आयलँड्स आहे आणि आयलँडची जी शोर लाईन आहे तर ह्या आयलँडच्या शोरला हे ग्रोज होतात, त्यांना काय ग्रो क्लोज टू द शोर लाईन, तर त्यालाच काय म्हणतात फ्रिंजिंग रीफ असं रीफ असं म्हणतात. बॅरियर रीफ बेसिकली काय असतात की फॉर एक्झाम्पल हे आयलँड आहे आणि ह्या आयलँडच्या आजूबाजूला म्हणजे यांचा डायरेक्ट कॉन्टॅक्ट नसतो आयलँड बरोबर किंवा त्या याच्या बरोबर काय म्हणतात बीच बरोबर, तर त्याला काय म्हणतात बॅरियर रीफ, म्हणजे असं एक बॅरियर सारखं स्ट्रक्चर तयार करतं आयलँडच्या अवतीभोवती किंवा त्या कोस्टच्या भोवती, म्हणून त्याला काय म्हणतात बॅरियर रीफ असं म्हणतात. आणि तिसरा जो प्रकार आहे त्याला काय म्हणतात ॲटॉल असं म्हणतात. तर ॲटॉल काय की हे रिंग शेप्ड रीफ्स असतात, पण बेसिकली काय होतं की ॲटॉल्स हे ना हे जे सबमर्ज झालेले ॲटॉल्स म्हणजे काय असतं की सबमर्ज झालेले जे आयलँड असतात तर त्यांना ॲटॉल्स असं म्हणतात. तर ह्या आयलँडच्या भोवती समुद्रामध्ये जे रीफ तयार होतं किंवा रीफ स्ट्रक्चर तयार होतं तर त्याला काय म्हणतात रिंग शेप्ड, त्याला म्हणतात ॲटॉल्स असं म्हणतात. ठीक आहे, आपण हे 3 प्रकार बघितले. आता कोरल ब्लिचिंग म्हणजे काय की जनरली काय होतं की डिपेंडिंग अपॉन डिफरंट फॅक्टर्स, म्हणजे फॉर एक्झाम्पल टेम्परेचर इन्क्रीज झालं किंवा कार्बन डायऑक्साईडचं पाण्यामधलं जर प्रमाण वाढलं असेल किंवा पोल्युशन असेल किंवा ह्युमन ऍक्टिव्हिटीज असतील तर ह्यामुळे काय होतं माहिती आहे का की कोरल ब्लिचिंगची जी ऍक्टिव्हिटी जी आहे तर ट्रिगर होते. तर ब्लिचिंग जनरली काय होतं की आताच आपण जनरली बघितलं की अशा प्रकारचे एक सिम्बायोटिक रिलेशनशिप असतं कोणामध्ये कोरल्समध्ये आणि झूझॅन्थिलेमध्ये. तर हे कोरल्स काय करतात एक ह्या अल्गेला काय करतात एक सेफ प्लेस प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, हे झूझॅन्थिले नावाची जी अल्गे आहे तर त्यांना एक राहण्यासाठी एक प्लेस प्रोव्हाइड करतात आणि इन रिटर्न हे झूझॅन्थिले अल्गे त्या कोरल्सला काय प्रोव्हाइड करत असतात एकतर फूड प्रोव्हाइड करतात. ठीक आहे, हे अल्गे काय करतात थ्रू फोटोसिंथेसिस फूड तयार करतात, आणि दुसरी गोष्ट काय की हेच अल्गे या कोरल्सला डिस्टिंक्ट कलर प्रोव्हाइड करत असतात. ठीक आहे, तर जनरली कोरल ब्लिचिंग मध्ये काय होत असतं की एक्सेसिव्ह टेम्परेचरमुळं हे जे सिम्बायोटिक असोसिएशन आहे किंवा जी रिलेशनशिप आहे तर ती काय होते ती तुटल्या जाते, ही डिस्कार्ट होते, आणि ह्यामुळे काय होतं ह्या कोरल्समधनं हे अल्गे जे ते सेपरेट होतात, आणि हा जो कोरलचा जो कलर आहे म्हणजे हे अल्गे सेपरेट झाल्यामुळं ह्या अल्गेमुळे जो कलर मिळतो त्यांना तो काय होतो नाहीसा होतो, आणि हे काय होतात माहितीये का की विदाऊट कलर शो होतात म्हणजे व्हाईट याच्यामध्ये टर्न होतात. तर त्याच इव्हेंटला काय म्हणतात की कोरल ब्लिचिंग असं म्हणतात. ठीक आहे, आणि हा कशामुळे होतो ज्या वेळेस हे कोरल स्ट्रेसमध्ये जातात त्याच्यामुळे हा कोरल ब्लिचिंग हा इव्हेंट ऑकर होतो. आणि हे कशामुळे स्ट्रेसमध्ये जातात आताच आपण बघितले की एक्सेसिव्ह टेम्परेचर राईज झाल्यामुळं, ओशन ऍसिडिफिकेशन झाल्यामुळं, एक्सेसिव्ह पोल्युशन वाढल्यामुळं किंवा ओव्हर फिशिंग आणि डिस्ट्रक्टिव्ह फिशिंग ऍक्टिव्हिटीज ज्या मेकॅनिकल ट्रॅव्हल्सच्या मार्फत कंडक्ट केल्या जातात फिशिंग करण्यासाठी, तर त्यामुळे सुद्धा याचं स्ट्रेस वाढतो. आणि तिसरं काय की इन्व्हेजिव्ह स्पीसीज जर ग्रोथ झाली असेल त्यामुळे सुद्धा वाढतात. ठीक आहे, आता याच्यामध्ये जो महत्वाचा इम्पॉर्टंट फॅक्टर आहे तर सी सरफेस टेम्परेचर, आपण इलेव्हेटेड सी टेम्परेचर बघितलेलं आहे. दुसरा जो आपला इम्पॉर्टंट फॅक्टर आहे ओशन ऍसिडिफिकेशन, हे कसं कोरल ब्लिचिंगला कारणीभूत ठरतं तर ते बघूया. बेसिकली काय होतं ज्या वेळेस
ग्लोबल वॉर्मिंग होते, तर त्यामुळे काय होतं, ग्लोबल वॉर्मिंगमुळे कार्बन डायऑक्साईडचं एन्व्हायरमेंटमधलं जे वातावरणामधलं जे कॉन्सन्ट्रेशन हे काय होतं, इन्क्रीज होतं. आणि हे कार्बन डायऑक्साईडचं कॉन्सन्ट्रेशन इन्क्रीज झाल्यामुळे काय होतं की मोर कार्बन डायऑक्साईड हा सी वॉटरमध्ये डिझॉल्व्ह होतो. आणि हा डिझॉल्व्ह झाल्यामुळे काय होतं की जे पाणी आहे त्याचं नेचर काय होतं, हे ऍसिडिक बनतं हे पाणी. आणि हे पाणीचं नेचर ऍसिडिक झाल्यामुळे काय होतं की त्या कोरलची जी ॲबिलिटी आहे ती बाइंडिंगची, तर ती काय होते, रेड्यूस होते. आणि कशामुळे रेड्यूस होते की त्यांचं जे कॅल्शियम कार्बोनेट स्केलेटन आहे, तर ते काय होतं की ते लूज होतं किंवा ठिसूळ होतं. आणि हे ठिसूळ झाल्यामुळे काय होतं की कोरल ब्लिचिंग हा इव्हेंट ऑकर होतो. ठीक आहे. तर अशा प्रकारे डायग्रामच्या पद्धतीने आपण सोप्या भाषेत समजून घेतले की नॉर्मली हेल्दी कोरल्स असतात आणि या हेल्दी कोरल्सचं सिम्बायोटिक असोसिएशन असतं झुझॅन्थेली अल्गे बरोबर. आणि ज्यावेळेस त्यांना स्ट्रेस होतो तर ते जे झुझॅन्थेली अल्गे जे आहेत तर ते याच्यामधनं रिमूव्ह होतात किंवा दुसरीकडे निघून जातात आणि कोरल ब्लिचिंग हा इव्हेंट ऑकर होतो. ठीक आहे, अशा प्रकारे. आणि हे विदाउट कलर शो होतं, त्यालाच काय म्हणतात, कोरल ब्लिचिंग असं म्हणतात. आणि ॲडिशनल इन्फॉर्मेशन जर बघितली कोरलच्या बाबतीत, तर WHO जे लिस्ट ऑफ इसेन्शियल मेडिसिन आहे तर त्याच्यामध्ये एक ॲरासी नावाचा एक एजंट आहे. ठीक आहे, ॲरासी. तर तो अँटी कॅन्सर म्हणून ऍक्ट होतो. तर याचा जो सोर्स आहे तर तो काय आहे की कॅरेबियन सी मधलं जे सी स्पंज किंवा आपण त्याला कोरल रीफ असं म्हणतो, तर त्याचा तो एक बेसिकली सोर्स आहे. ठीक आहे. आणि दुसरं जे एक मेडिसिन आहे किंवा आपण एक कंपाऊंड असं म्हणतो, तो काय करतो की स्लो करतो कॅन्सर सेलची ग्रोथ. तर त्याला काय आपण म्हणूया, इलिथ्रोबिन. तर हे काय, याचा सुद्धा जो सोर्स आहे तर सॉफ्ट कोरल जे स्पीसीज आहेत त्या ठिकाणी हे कंपाऊंड सापडतात. ठीक आहे. तर अशा प्रकारे ह्या कोरल्सचं सिग्निफिकन्स आहे अँटी कॅन्सर मेडिसिनमध्ये. तर या ठिकाणी तुम्हाला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन दिलेला आहे की कोरल रीफ्सवर, तर तुम्ही तो सॉल्व्ह करून घ्यायचा आहे. पुढचा आपला आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे की आत्ताच आपण रिसेंटली बघितलं की सुप्रीम कोर्टनं काही दिवसापूर्वी एक जजमेंट दिलं होतं. त्याच्यामध्ये त्यांनी असं असर्ट केलं होतं की जो आपला फंडामेंटल राईट आहे आर्टिकल 21च्या अंतर्गत, तर त्याच्या अंतर्गत त्यांनी काय केलं होतं, न्यू ॲडिशन केलं होतं की टू फ्री फ्रॉम ॲडव्हर्स इफेक्ट ऑफ क्लायमेट चेंज. ठीक आहे, याच्याबद्दल. तर रिसेंटली काही फॅक्ट्स आपल्याला एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने महत्त्वाचे आहेत, तर आपण त्या बघून घेऊयात. तर एक युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम आहे, तर ते काय करतं माहिती आहे का की एक ग्लोबल क्लायमेट लिटिगेशन रिपोर्ट नावाचा रिपोर्ट एक पब्लिश करत असतं दरवर्षी. ठीक आहे, एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हनं हा रिपोर्ट आपल्याला अतिशय महत्त्वाचा आहे, कारण UPSC सारख्या एक्झामला अशा प्रकारचे क्वेश्चन्स प्रिव्हियसली विचारले गेलेले आहेत. तर हा ग्लोबल क्लायमेट लिटिगेशन रिपोर्ट हा कोण प्रोड्यूस करतं, तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम. ठीक आहे. तर ह्या रिपोर्टमध्ये त्यांना असं काय सापडलेलं आहे की अक्रॉस वर्ल्डमधल्या ज्या अबोव्ह 190 कंट्री आहेत, त्या 190 कंट्रीपैकी 65 कंट्रीजमध्ये जवळपास 2180 क्लायमेट रिलेटेड केसेस आपल्याला आढळले आहेत. की कशा प्रकारच्या केसेस आढळल्या आहेत की तो क्लायमेटचा ॲडव्हर्स इफेक्ट तिथल्या लिव्हिंग व तिथल्या ह्युमन बिईंग किंवा इकोसिस्टीमवर झालेला आहे. ठीक आहे. याच्यामध्ये डेव्हलप्ड कंट्रीज आणि डेव्हलपिंग कंट्रीजचा जर विचार केला तर बेसिकली ज्या टोटल केसेस आहेत, तर डेव्हलप्ड कंट्रीजमध्ये बेसिकली पर्टिक्युलरली युनायटेड स्टेट आणि युरोपियन जर कंट्री जर विचार केला तर ह्या मेजरली त्यामध्ये कॉन्ट्रीब्यूट करतात. आणि टोटली जर बघितलं ह्यापैकी डेव्हलप कंट्रीमध्ये, तर US मध्ये हा 70% कॉन्ट्रीब्यूट करतो. ठीक आहे. म्हणजे क्लायमेट रिलेटेड लिटिगेशन्स जे आहेत, तर एकट्या US मध्ये याचं जे कॉन्ट्रीब्युशन आहे तर हे 70% आहे. ठीक आहे. डेव्हलपिंग कंट्रीजचा जर विचार केला तर डेव्हलपिंग कंट्रीजमध्ये सुद्धा असे क्लायमेट रिलेटेड लिटिगेशन्सच्या केसेस ह्या वाढत आहेत. आणि इंडियाचा जर रँक बघितला तर हा ग्लोबली इंडियाचा 14th रँक आहे, म्हणजे 14वा रँक इंडियाचा आहे. ठीक आहे. आणि इंडियामध्ये क्लायमेट रिलेटेड इश्यूज जे आहेत तर हे कोण सॉल्व्ह करायचा प्रयत्न करत असतं, तर इंडियाची एक नॅशनल ग्रीन ट्रिब्युनल आहे, तर ही स्टॅट्युटरी बॉडी आहे, तर हे सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करत असतात. ठीक आहे. आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने ह्या आर्टिकलमधून आपल्याला काय घेण्यासारखं आहे की ग्लोबल क्लायमेट लिटिगेशन रिपोर्ट हा कोण रिलीज करत असतं, तर युनायटेड नेशन एन्व्हायरमेंट प्रोग्राम हा रिपोर्ट रिलीज करत असतं. आपला पुढचा आर्टिकलचा कंटेक्स्ट आहे की पेरू बेस्ड टॉप पोटॅटो रिसर्च सेंटर टू बी सेटअप इन इंडिया विंग. तर याचा कंटेक्स्ट काय आहे की 7 वर्षापूर्वी म्हणजे 2017 मध्ये की हे पेरू बेस्ड इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर जे तर यांचं एक रिजनल ऑफिस जे होतं तर हे चायनामध्ये एस्टॅब्लिश झालं होतं. तर सेम एक रिजनल ऑफिस, त्याला आपण काय म्हणूया की पेरू बेस्ड इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर साऊथ एशिया रिजनल सेंटर, हे भारतामध्ये सुद्धा एस्टॅब्लिश होण्याच्या मार्गावर आहे. ठीक आहे. भारतामध्ये कुठं, तर उत्तर प्रदेशमधलं जे आग्रा प्लेस आहे त्या ठिकाणी हे एस्टॅब्लिश करणार आहेत. तर ह्या इनिशिएटिव्हचा किंवा हे जे
इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर जे आहे साऊथ एशिया रिजनल कोऑपरेशन, तर याचा मेन फोकस काय आहे की पोटॅटोच्या आणि स्वीट पोटॅटोच्या न्यू व्हरायटीज डेव्हलप करणं, ज्या काय असतील क्लायमेट रेझिलियंट असतील, डिसीज फ्री आणि सुटेबल फॉर प्रोसेसिंग, ह्या न्यू व्हरायटीज ऑफ पोटॅटो आणि स्वीट पोटॅटो असतील. ठीक आहे. 2017 मध्ये हे जे आहे इंटरनॅशनल पोटॅटो सेंटर, याचं हेडक्वार्टर कुठं आहे? लिमामध्ये आहे. ठीक आहे. आणि हे यांचं जर फर्स्ट सेंटर बघितलं एशियामध्ये तर चायनामध्ये झालं होतं. आणि सेम प्रपोज जे आहे साऊथ एशियन रिजनल सेंटर, तर हे इंडियामध्ये उत्तर प्रदेशमधील आग्रा या ठिकाणी होणार. तर हे साऊथ एशियामधलं हे सेकंड सेंटर असणार आहे. पहिलं सेंटर कुठं झालंय? चायनामध्ये. आणि दुसरं सेंटर कुठं होणार आहे? भारतामधली आग्रामध्ये, उत्तर प्रदेश या ठिकाणी. ठीक आहे. तर अशाच प्रकारचं एक इंटरनॅशनल फिलिपिन्स बेस्ड इंटरनॅशनल राईस रिसर्च इन्स्टिट्यूट सेंटर भारतामध्ये 2017 मध्ये एस्टॅब्लिश करण्यात आलं होतं. ते वाराणसी या ठिकाणी आहे. आणि फॉर एक्झाम्पल म्हणजे ट्युबर क्रॉप्स किंवा हे पोटॅटो जर असेल तर त्याच्या रिलेटेड ऑलरेडी इंडियामध्ये काय काय सेंटर्स आहेत का, तर ते आपण बघूया. तर इंडियामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च यांचं ट्युबर क्रॉप्सचं रिलेटेड एक सेंट्रल पोटॅटो रिसर्च इन्स्टिट्यूट आहे. तर बेसिकली हे पोटॅटोच्या रिलेटेड वर्क करतं. हे कुठं आहे? शिमल्याला आहे. ठीक आहे. आणि दुसरं जे सेंटर आहे हे तिरुअनंतपुरम आहे. इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च सेंट्रल ट्युबर क्रॉप रिसर्च इन्स्टिट्यूट. आणि बेसिकली हे कशाच्या रिलेटेड काम करतं? हे स्वीट पोटॅटो, त्याला आपण रताळू सुद्धा असं म्हणतो, तर त्याच्या रिलेटेड काम करतं. तर भारतामध्ये इंडियन काउन्सिल ऑफ ॲग्रिकल्चर रिसर्च इन्स्टिट्यूटचे 2 सेंटर आहेत. पहिलं एक तर कुठं आहे? शिमल्याला आहे. ठीक आहे, हिमाचल प्रदेशमध्ये. आणि दुसरं जे आहे हे तिरुअनंतपुरमला आहे. हे कुठं आहे? केरळमध्ये. आणि शिमल्यामध्ये जे रिसर्च इन्स्टिट्यूट आहे तर हे बेसिकली त्यांचा फोकस एरिया कोणता आहे? पोटॅटो आहे. आणि हे तिरुअनंतपुरममधलं जे रिसर्च सेंटर आहे त्याचा फोकस एरिया कोणता आहे? पोटॅटोज आहे. ठीक आहे. काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन बघूया. वर्ल्डमध्ये जर सगळ्यात जास्त पोटॅटोचं जर प्रोड्युसर आणि कंझ्युमर जर बघितलं तर हा चायना आहे. आणि इंडिया काय आहे? तर इंडिया हा सेकंड लार्जेस्ट कंझ्युमर आणि प्रोड्युसर आहे. ठीक आहे. इंडिया काय आहे? हा सेकंड लार्जेस्ट प्रोड्युसर आणि कंझ्युमर आहे वर्ल्डमध्ये आफ्टर चायना, म्हणजे चायना 1 नंबरला आहे. इंडियाचा जर ओव्हरऑल विचार केला तर इंडियामध्ये उत्तर प्रदेश 1 नंबरला आहे, त्याच्यानंतर वेस्ट बेंगॉल 2 नंबरला आणि बिहार 3 नंबरला. ठीक आहे. की 3 टॉप पोटॅटो प्रोड्युसर स्टेट. उत्तर प्रदेश 1 नंबरला, वेस्ट बेंगॉल 2 नंबरला आणि बिहार 3 नंबरला. तर पोटॅटोचं जर ओरिजिन बघितलं तर बेसिकली पोटॅटोचं सायंटिफिक नेम काय आहे? सोलॅनम ट्युबरोसम आहे त्याचं सायंटिफिक नेम आहे. आणि याचं ओरिजिन जर बघितलं तर बेसिकली हे कुठं आहे? साऊथ अमेरिकेमध्ये जे अँडेस पर्वतरांगा आहेत, ठीक आहे, माउंटेन्स रेंज जे आहे अँडेसी, तर ह्या ठिकाणी त्याचं ओरिजिन आहे. आणि भारतामध्ये ह्या पोटॅटोचं इंट्रोडक्शन कोणी केलं? तर पोर्तुगीज जे ट्रॅव्हलर होते यांनी 17th सेंचुरीमध्ये पोटॅटोचं इंट्रोडक्शन हे केलं. म्हणजे इंडिजिनियसली हे भारतामध्ये नाहीये याचं ओरिजिन पोटॅटोचं, तर हे कुठून आलेले? साऊथ अमेरिकेमधून आलेले. ठीक आहे. तर याच्या रिलेटेड एक आपल्याला प्रॅक्टिससाठी क्वेश्चन प्रोव्हाइड करण्यात आलं आहे. तर तो तुम्ही बेस्ड ऑफ ऑन अबोव इन्फॉर्मेशन यू कॅन सॉल्व्ह व्हेरी इझिली. ठीक आहे. नेक्स्ट आपलं आर्टिकलचं कंटेक्स्ट काय आहे की गव्हर्नमेंटने काय केलेलं, फायनान्स मिनिस्ट्रीने डेटा रिलीज केलेला आहे डायरेक्ट टॅक्स कलेक्शनच्या बाबतीमध्ये. आणि त्यांनी असं काय काय सांगितलेले? फायनान्शियल इयर 2024 मध्ये 18% इन्क्रीज झालेले आहे डायरेक्ट टॅक्स कलेक्शनमध्ये. ठीक आहे. तर आपल्या एक्झामच्या पर्स्पेक्टिव्हने आपल्यासाठी काय महत्त्वाचं आहे की डिफरन्स जो आहे डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्स याच्यामधला डिफरन्स जाणून घ्यायचा आहे. ठीक आहे. तर बेसिकली डायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की असे टॅक्स जे डायरेक्टली इन्कम, प्रॉफिट आणि वेल्थवर अप्लाय केले जातात किंवा लेवी केले जातात, त्याला डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणजे काय की बेसिकली असे टॅक्स जे गुड्स, सर्व्हिसेस आणि ट्रान्झॅक्शन्स म्हणजे जे फायनान्शियल ट्रान्झॅक्शनवरच असतील तर त्याच्यावर अप्लाय केले जातात, त्याला काय म्हणतात? इनडायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. तर हे जर डायरेक्ट टॅक्सचं जर बर्डन ऑफ शिफ्टिंग जर बघितलं तर हे दुसऱ्या कोणावर आपण ते शिफ्ट करू शकत नाही, तर ते इंडिव्हिज्युअलला म्हणजे ज्यांच्यावर ते लिव्ही केलेले आहेत, फॉर एक्झाम्पल इंडिव्हिज्युअल असतील किंवा एखादे ऑर्गनायझेशन असेल तर त्यांच्या इन्कम, प्रॉफिट आणि वेल्थवर जे लिव्ही केलेले असतात त्यांना डायरेक्ट टॅक्स असं म्हणतात. आणि हे बर्डन तुम्ही शिफ्ट करू शकत नाही दुसऱ्या फर्मवर किंवा इंडिव्हिज्युअलवर. ठीक आहे. तसं इनडायरेक्ट टॅक्स नाहीये. इनडायरेक्ट टॅक्सचं जे बर्डन आहे ते तुम्ही ते शिफ्ट करू शकता. म्हणजे फॉर एक्झाम्पल काय की फॉर एक्झाम्पल असं लक्षात घ्या की हा डिस्ट्रीब्युटर आहे, ठीक आहे, हा होलसेलर आहे, हा रिटेलर आहे आणि हा कंझ्युमर आहे. हा डिस्ट्रीब्युटर, हा होलसेलर, हा रिटेलर आणि हा कंझ्युमर. तर ह्या ठिकाणी म्हणजे याच्यावर लागणारे जे टॅक्सेस आहेत हे काय करू शकतो? हा शिफ्ट करू शकतो होलसेलरवर. होलसेलवर जे लागणारे टॅक्सेस आहेत हा होलसेलर काय करू शकतो? पुढे रिटेलवर शिफ्ट करू शकतो. आणि रिटेलर काय करू शकतो? हे पुढे टॅक्स कंझ्युमरवर शिफ्ट करू शकतो. म्हणून याच्यामध्ये काय म्हणलेलं आहे
की इनडायरेक्ट टॅक्समध्ये जे बर्डन आहे हे काय आपण काय करू शकतो की ते शिफ्ट करू शकतो. ठीक आहे. याच्यामध्ये जर टॅक्स बेस जर बघितला तर इन्कम, प्रॉफिट आणि वेल्थ हा त्याचे टॅक्सेशन बेस आहेत. आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये जर बघितले तर आपण गुड्स, सर्व्हिसेस आणि फायनान्शियल ट्रान्झॅक्शन जे तर हे इनडायरेक्ट टॅक्समधले टॅक्सेशन बेस आहेत. तर याच्यामध्ये डायरेक्ट टॅक्समध्ये टॅक्सेशन ऑथॉरिटी कोण असतं तर सेंट्रल गव्हर्नमेंट हे टॅक्सेशन ऑथॉरिटी असतं. आणि इनडायरेक्ट टॅक्समध्ये जर बघितलं सेंट्रल किंवा लोकल गव्हर्नमेंट याच्यामध्ये टॅक्सेशन अथॉरिटीज असतात. ठीक आहे. सोशल इम्पॅक्ट काय होतो तर डायरेक्ट टॅक्स हे काय कन्सिडर केलं जातं, हे प्रोग्रेसिव्ह नेचरमध्ये आहे असं कन्सिडर केलं जातं किंवा असं त्याला मानलं जातं. आणि इनडायरेक्ट टॅक्स हे काय कन्सिडर केलं जातं तर हे रिग्रेसिव्ह नेचरमध्ये आहे. तर बेसिकली प्रोग्रेसिव्ह आणि रिग्रेसिव्ह याच्यामधला फरक काय आहे. प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनमध्ये कसं असतं की जसं जसं इन्कम वाढतं किंवा इन्कम बेस जर वाढतो तसं तसं काय होतं की टॅक्सेशनचा रेट सुद्धा वाढतो. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल इन्कम बेस जर वाढला म्हणजे वेल्थी इंडिव्हिज्युअल जे असतात त्यांचं काय होतं की इन्कम बेस हा वाढतो. ठीक आहे. तसं तसं काय होतं माहिती आहे का, जसं जसं हा इन्कम बेस वाढतो तसाच टॅक्सेशनचा रेट असतो. ठीक आहे. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता एक 1000 इन्कम कोणाचा असेल आणि त्याच्यावर जर 1% टॅक्सेशन लागत असेल आणि हा जर इन्कम बेस वाढून जर 10,000 झाला तर ऑटोमॅटिकली काय होतं की हा जो टॅक्सेशनचा रेट आहे किंवा त्याच्यामधलं कलेक्शन होणारा जो रेट आहे तो काय करतो, तो वाढतो. ठीक आहे. त्यालाच काय म्हणतात प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन असं म्हणतात. पण इनडायरेक्ट टॅक्सला काय कन्सिडर करतात, रिग्रेसिव्ह टॅक्सेशन असं कन्सिडर करतात. कशामुळे त्याला रिग्रेसिव्ह टॅक्सेशन असं म्हणतात की जनरली काय होतं माहिती आहे का की जे लोअर अर्नर्स असतात की त्यांना काय करावं लागतं याच्यामध्ये की हायर टॅक्स पे करावा लागतो. कशामुळं, कारण रिग्रेसिव्ह टॅक्सेशन सिस्टीममध्ये जनरली कसं होतं की टॅक्स रेट जे असतात ते डिक्रीज होतात. म्हणजे फॉर एक्झाम्पल हा टॅक्स रेट बेस जर आहे हा इन्क्रीज झाला तर त्याचे टॅक्स रेट काय होतात की त्यांना इन्व्हर्सली प्रोपोर्शनल असतात आणि ते काय होतात ऑटोमॅटिकली डिक्रीज होतात. म्हणजे जसं प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशनमध्ये तुमचा इन्कम बेस जर वाढला तसे टॅक्सेशन रेट वाढतात. पण रेग्रेसिव्ह टॅक्सेशनमध्ये काय होतं म्हणजे इव्हन तुमचा जर इन्कम बेस वाढून सुद्धा टॅक्सेशनचे रेट वाढत नाहीत. म्हणून काय होतं माहिती आहे का, याचं बर्डन ऑफ प्रूफ जे आहे किंवा याचा जर मॅक्झिमम जर याचं जर बर्डन बघितलं तर लोअर अर्नर्स जे असतात तर त्यांच्यावर असतात. ठीक आहे. ॲज कम्पेअर टू द हायर अर्नर. याच्यामध्ये जर एक्झाम्पल बघितलं डायरेक्ट टॅक्स तर इन्कम टॅक्स, जस्ट मिनिट, इन्कम टॅक्स, कॉर्पोरेट टॅक्स आणि प्रॉपर्टी टॅक्स हे डायरेक्ट टॅक्स एक्झाम्पल आहेत. आणि इनडायरेक्ट टॅक्स जर एक्झाम्पल बघितले तर सेल टॅक्स, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स त्याला आपण वॅट असं पण म्हणतो, आणि एक्साइज टॅक्स हे इनडायरेक्ट टॅक्स एक्झाम्पल आहे. ठीक आहे. तर तुम्हाला जर आपला आर्टिकल आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्राबरोबर शेअर करा. थँक्यू.